स्पेशली शिक्षणामध्ये. आता तर गव्हर्नमेंटमधून मुलींना शिक्षण फ्री आहे. त्याचं कारण सांगते तुम्हाला. पूर्वीपासून आपली भारतीय संस्कृती पुरुषप्रधान संस्कृती. पुरुषप्रधान संस्कृती म्हणजे काय की कोणा एकावर अन्याय असं बिलकुल नव्हतं. पूर्वी मुलींकडे किंवा बायकांकडे घरची कामं असायची आणि पुरुषांकडे बाहेरची कामं असायची. म्हणजे त्याची पुरुष समानतेची जास्त गरज वाटू लागली. ती पण कशात की फक्त कोणावर अन्याय होऊ नये म्हणून भांडणं, त्याच्यामध्ये स्पर्धा करणं, ह्याच्यासाठी आपल्याला स्त्री पुरुष समानता या विषयाकडे बघायचं नाही. तर एक आपल्याला शिक्षण छान मिळायला पाहिजे. आपल्याला कोणताही अन्याय होता कामा नये. जसं आपल्याकडे कायदे आले प्रॉपर्टीमध्ये, जसं आपण आई वडिलांचा मुलगा असतो किंवा आई वडिलांची मुलगी असते, त्या मुलांना जसं छान प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळतो तेवढाच हिस्सा मुलींना पण आता मिळाला. म्हणजे तिथे कायद्याने आपल्याला स्त्री पुरुष समानता आली. पण मानसिक लेवलला सुद्धा आपण ती मानायला हवी. स्त्री म्हणून कमी लेखणं, पुरुष म्हणून खूप उच्च दर्जाचं लेखणं, ह्यापेक्षा समानता आपल्याला रिस्पेक्ट ठेवता आला पाहिजे. समानता केव्हा होते जेव्हा टीचर पण तुमचा रिस्पेक्ट करतात आणि तुम्ही पण टीचरचा रिस्पेक्ट करतात. त्यावेळेला टीचरला पण छान वाटतं आणि स्टुडंटला पण छान वाटतं.